शेतीची अवस्था बघा काय झाली ती. मध्ये जुलै सुरुवातीला जरा 2-3 दिवस पाऊस पडला होता तुफान, त्यानंतर पाऊस पूर्ण गायब झाला आणि आता ही अवस्था आली. शेतकरी पाण्याची वाट पाहत आहेत. तर काय म्हणाला तुम्ही, वादळ काय म्हणालात? चायनावरनं जे वादळ निघालं, हा म्हणजे शास्त्रज्ञाच्या भाषेप्रमाणे, हा शेतकऱ्याच्या भाषेप्रमाणे अनेक पावसाचे संकेत असतात. बरोबर पण आज आम्ही ते संकेत विसरून आम्ही शास्त्रज्ञाच्या संकेतवर गेलो. बरोबर पाऊस 190 दिवस अगोदर समजतो की पाऊस किती पडणार. बरोबर उदाहरण घ्यायचं झालं तर होलीचा जो होम जातो हा तेव्हाही आपल्याला समजतो की पावसाची दिशा कशी असेल. त्याच्यानंतर आपल्या घरात शुभ एक हिंदू समाज मधला गुढीपाडवा असतो, वर्षातला पहिला दिवस. बरोबर जेव्हा आपण उदबत्ती फिरवतो त्या उदबत्तीला सुद्धा समजतं की यंदा पाऊस कसा आणि कधी पडणार. म्हणजे उदबत्तीच्या धुरावरून जे दिशा दिसते, दिशा समजते. लक्षात आलं ना. अच्छा आणि कालच जेव्हा मी लॅपटॉप उघडला तेव्हा समजलं गेलं हा की शास्त्रज्ञाने सांगितलं की आज चायनावरनं वादळ निघतंय हा आणि पाकिस्तानात जाऊन ते धडकणार आहे. धडकणार. आज संध्याकाळी किंवा उद्या. आणि लगेच पॅसिफिक महासागरात दुसरं वादळ तयार झालंय. हा त्याच्यामुळे वाऱ्याची दिशा बदलली. आकाशातनं ढग उठत आहेत पण वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे पाऊस हा दिल्लीला पडतोय आज, हा पण कोकणात पडत नाही. कोकणात पडत नाही. हे मोठं वैशिष्ट्य आहे. बरोबर आणि त्याच्यामुळेच ही भात शेतीची जी हानी होते हा किंवा ह्या परिस्थितीत आज जे काही आमची माणसं काम करतात होय. त्याच्यावर सरकारने शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून अभ्यास करावा. बरोबर. सरकारने, आम्ही करतच आहोत, बरोबर लक्षात आलं ना. पण सरकारने करावं आणि एकमेकाने, भारत हा शेती कृषी प्रधान देश आहे तर त्याने काम करावं. बरोबर. बस. तुमच्या अंदाजाप्रमाणे किती दिवसात पाऊस येऊ शकतो? साधारण एक 8 ते 9 दिवसाने येऊ शकतो पाऊस हा रेग्युलर पडू शकतो. हा रेग्युलर. पण भात शेतीला असं आहे, थोडं जरी पाणी पडलं तरी भात हे होणार. बरोबर असं नाही होणार की भात पिकणारच नाही. बरोबर. आम्हाला ती आता सवय झाली आहे. मिरगात पेरे करायचे आणि ऑक्टोबरला पाऊस जाईपर्यंत शेती करायची. हा हा लक्षात बरोबर. असं नाहीये. हा दाड पण आता खूप झाल्या, मोठे उंच वाढले आता. 21 दिवसाच्या पुढे गेली हा की ती दाट जमिनीला घट्ट धरते. हम्म. आणि 21 दिवस मुंडाजवळ पाणी पाहिजे. तेच आता मी बोललो की 2 इंच 3 इंच. बरोबर सरकारने आम्हाला सुविधा काय दिली? पॉवर टिलर दिली. हा आमचे खर्च कसे वाढतील हा हे सरकारने बघितलंय. बरोबर आम्ही ते विचार करायलाच पाहिजे होतं. आणि त्याच्यानंतर बाकीची जी आम्हाला कुठल्याही रासायनिक खताच्या बद्दल विरोधात बोलायचंच नाहीये आणि ते दिल्यामुळे आमचं काही अडचणी निर्माण होत आहेत. म्हणून बरोबर. आम्ही नेहमी म्हणतो की माझ्यासारखा एक साधा शेतकरी मनुष्य की तुम्ही हिशोबासाठी CA ठेवता, बरोबर हा भांडण तंटासाठी वकील ठेवता. हम्म. अनेक आजार येत आहेत आजचे. होय अजून महाआजार यायचे आहेत. कोरोना आमच्या हिशोबात काहीच नाही, काहीच लग्न नाही. होता. असे महारोग यायचे आहेत आणि येऊ टेपले आहेत. खाली तो झटकन केव्हा आत येले सांगता येत नाही. मग त्याच्यापेक्षा कुटुंब शेतकरी म्हणून तुम्ही का ठेवत नाही की तुम्हाला आज भाजी पाहिजे. हम्म. बाबा आज मला भोपळ्याचीच भाजी खायची, ती विषमुक्त आणून दे. हम्म. बाजारातले एका महिन्यात निम्मे डॉक्टर बंद होतील, बरोबर ज्यात मेडिकल उघडले जात बरोबर. पण हेही आपण करत नाही ना. बरोबर. आता जे आपण रासायनिक खतं पेरतो हा. त्याचं काहीतरी अंश त्या भाजीमध्ये जात असेलच ना रासायनिक. 100%. नुसती खतं नाहीत, हा वर फवारण्या पण असतात. बरोबर लक्षात आलं. आता ही आमची शेजारी बाग आहे, ही माझ्या आईची. हा हा काय ती
एकरमध्ये माझी एक गाय काम करते. किती? एक गाय. 30 एकर. पण आम्हाला कसं झालंय, पी हलत नाही हो गोरी. हा मला 8 टाकली की लगेच रिझल्ट पाहिजे. बरोबर. सरकार MRP देतं पण MSP ठरवत नाहीये. जसं आम्ही म्हणतो EM चालेल, VM मशीन इलेक्शनच्या इथे, पण हातावरची शाई नको. तिथे बायोमेट घ्या. हा काय म्हणतो आम्ही? बरोबर. ठसा म्हटला बाई बोटाचा. हा, तो सांगेल सिस्टीम हे बरोबर आहे की चूक आहे. शाईने काय तुम्ही कराल मी कराल सर्व. बरोबर. आमचं तेच म्हणणं आहे की तुम्ही बोटाला शाई लावा. तुम्ही डिजिटल इंडिया म्हणताय की नाही, मेक इन इंडिया म्हणताय, बरोबर. मग तुम्ही हे चेंजेस करा. बरोबर. बायोमेट्रिक घेतलं म्हणजे काय होतं, तुम्ही लगेच दुबार पकडलं. मतदान होऊ शकत नाही. हा, हे आमचं म्हणणं आहे. हा आणि इथेच आम्ही कमी पडतोय की जेव्हा संपूर्ण सिस्टीम चेंज होईल त्यावेळेला आमचा देश पुन्हा शेतीप्रधान आहेच, हा कृषीप्रधान देश आहेच. हा. लक्षात आलं ना? बरोबर. आणि याहीपेक्षा आम्ही सुजलाम सुफलाम होऊ. बस एवढं. खूप चांगलं बोललात. तुमचं नाव कसं? निसार अब्दुल गनी वाघू. हो, खूप अभ्यास आहे तुमचा चांगला. नाही, काहीच नाहीये. धन्यवाद. आभारी. हो, चला. आता जातो तिकडे शेतकरी कामं करतात. हो. पाऊस तर नाहीच आहे, जवळजवळ आता 8 दिवस झाले नाहीच पाऊसच आहे. पडत नाही. नाहीच आहे. इकडे दाढ काढून ठेवले आहे. हे पहा, जर पाऊस नाही आला तर ही दाढ जी काढून ठेवलेली आहे ती खराब होऊ शकते है ना. विहिरीला पाणी पण पाहत आहे, खूप पाणी आहे. वाव. जाऊया तिकडे, त्या बाजूला तिकडे शेतकरी कामं करतात, ते जाऊन पाहूया. चिखल करत असतील तर कशाच्या आधारावर कुठून पाणी आणतात ते सुद्धा आपण पाहूया. ही पहा, ही दाढ सुद्धा अर्धवट काढून ठेवलेली आहे. पाऊस नाही. काय बा, ही जरा माती उचला. ही बघा मातीची अवस्था पहा काय झाली, ती जवळ सुकी आहे. ही माती आता सुकी आहे. ही पहा, म्हणजे ही एवढी कंडिशन आपल्या कोकणामध्ये आता आहे. पाऊसच गायब झालेला आहे आपल्या कोकणामध्ये. तर काका, तुम्हाला तसा तर इथे नदी जवळ आहे, अर्जुना नदी, बरोबर. त्याचा काय फायदा, मग पाणी घेऊन तुम्ही तात्पुरता तुम्ही चिखल करू शकता. त्यानंतर जर पाऊस नाही पडला, समजा तुम्ही पाऊस नाही पडला ना, हा. हा पटा पुरा माझा आहे. होय ना, सगळा करपून गेला. करपून गेला. म्हणजे समजा आपण नदीच्या साहाय्याने पाणी आणून लावणी तर करू शकतो, पण ती लावणी जगणार नाही, कारण जगणार पाऊस नाही पडला तर करपून जाणार. करपून जाणार. हो हो. चला, हे पहा इकडे आता उखळ चालू आहे. खूप वाईट परिस्थिती आहे सध्या आपल्या कोकणामध्ये. पाऊसच कुठेतरी गायब झालाय. कुठे नेऊन ठेवलाय पाऊस माझा, अशी अवस्था झालेली आहे आपल्या कोकणामध्ये. पाऊस पडत नाही त्याचं हे उदाहरण पहा. ही दाढ पेरलेली आहे आणि पहा पूर्ण सुकलेली आहे, आता सुकत आली आहे. ही पहा, ही साईड पूर्ण सुकलेली आहे दाढ. म्हणजे आता तो गाणं आहे, पडरे पाण्या पडरे पाण्या कर पाणी पाणी, त्याची अवस्था आता झालेली आहे आपल्या कोकणामध्ये. दाढ पण पहा सुकली आहे आता. ही पहा कडक झाले पहा. ही पहा, काय करायचं शेतकऱ्यांनी सांगा आता. पाऊस आहे हे सुद्धा निसर्गाचं देणं आहे, पण आता जर पडत नसेल तर खूप शेतकऱ्यांची हालत होणार आहे. ठीक आहे, ही दाढ काढलेली आहे, सुकलेली आहे. जर आणखीन 4-5 दिवस जर पाऊस पडला नाही आणि अशीच अवस्था राहिली तर कदाचित ही दाढ वेळेवर लावली नाही लावणी तर सुकून जाणार आणि तेवढं शेतकऱ्याचं नुकसान होणार. ते नुकसान आपण समोर पाहतच आहात. बाजूला इथे अर्जुना नदी दिसते आपल्याला आणि त्या अर्जुना नदीच्या बाजूला ही असलेली शेती. आपण आता आहोत ते खांबलवाडी ह्या भागामध्ये आपण आहोत. इकडे शेती ही केलेली आहे, ती च्या साहाय्याने पंपाने पाणी घेऊन केलेली ही लावलेली ही लावणी आहे. परंतु पाहताय अवस्था आता काय झाली, पाऊस मध्ये जवळजवळ आठवडाभर गायब आहे. आणि हे पहा
जी लावणी लावली आहे ती जवळजवळ सुकलेली आहे, आता सुकत आलेली आहे. जर आणखी 2-3 दिवस जर पाऊस नाहीच पडला, जर असाच होऊन राहिला तरी शेती खराब होऊ शकते. शेतकऱ्यांना खूप नुकसान सहन करावं लागेल. शेतकरी पण वैतागलेला आहे, शेतकरी राजा. कारण पाऊसच नाही तर लावणी तरी कशी लावणार, शेती तरी कशी करणार. पाणीच नाही शेतीला, काय करणार. आता हे पाणी आणलंय ते कुठून, नदीचं पाणी आणलंय. पण काय तो पाणी किती, आता फक्त चिखल करण्यापुरतं पाणी. नंतर मग पुढे पाऊस नाही पडला तर काय करायचं, मग करपून जाणार ना शेती ती. हो. पाऊस तर नाही आहे आणि पाहताय ही शेती चालू आहे. बाजूला अर्जुना नदी आहे. त्या अर्जुना नदीच्या पात्रातून पंपाच्या सहाय्यात आता पाणी आणलं जात आहे आणि ही लावणी लावली जाईल. हे ते बाजूलाच व्हाळ आहे पाण्याचं, ते पहा. आणि या व्हाळातून पाणी आणून आता म्हणजे बाजूला नदी आहे अर्जुना नदी, त्यालाच हे जोडणारं हे व्हाळ आहे. आणि त्याच्याच शेजारी इथे आता या पेंड्या आणून ठेवल्या जात आहेत, कारण का थोडा ओलावा निर्माण राहील. आणि ह्या सुकणार नाहीत, होय ना आजी? नाही तर सुकून जाणार ना. हां, मी पाण्यात बुडवून ठेवायच लागतं. हां हां, हे आता पाऊस येईपर्यंत हे करावं लागणार आहे असं. हां हां, आता पाहूया पाऊस मेहरबानी करतोय का ते. 2-3 दिवसात पाऊस आला तर बरं होईल. जी आता शेतकऱ्यांची जी हालत होते आहे, पंपातून पाणी, आता पंपातून पाणी आणून शिंपणे म्हणजे काय साधी गोष्ट नाही, कारण त्यासाठी डिझेल लागतो, पेट्रोल लागतो. तर एवढा खर्च करून देखील शेतकरी आपला मागे हटत नाही कोकणातील. हे विशेष आहे आपल्या शेतकऱ्यांचं, कारण कसंही करून शेती पूर्ण करतो आहे आपला शेतकरी राजा. आपल्या कोकणातील शेतकरी राजाचं हेच वैशिष्ट्य आहे की कितीही संकट येऊ दे, निसर्ग कितीही त्यांच्यावर कोप होऊ दे, निसर्गाचा कितीही कोप होऊ दे, पण शेतकरी पावसाळ्यातून शेती करायचं सोडत नाही. हा आहे आपल्या कोकणातील शेतकरी राजा. तर जाऊन पाहूया त्या बाजूला तिकडे. तर मित्रांनो, आपण पाहिलात ही कोकणातील खांबलवाडी, म्हणजे राजापुरातून जवळच आहे, अगदी 4 किलोमीटर अंतरावर. तर या खांबलवाडीतील ही शेती पाहिलात, कारण ही शेती सध्या आता बाजूला जी नदी आहे अर्जुना नदी, आणि तिथे पर्या वाहतो आहे ह्या बाजूने, तर त्याच्यावर अवलंबून आहे.
कारण पाऊस तर गायब झालेला आहे, त्यामुळे सध्या खूप हालत आहे शेतकऱ्यांची. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपण कोकणातून तसंच देशभरातून कोणत्या गावातून तुम्ही व्हिडिओ पाहत आहात ते देखील आम्हाला कळवा, म्हणजे आमचे व्हिडिओ कुठपर्यंत जात आहेत ते आम्हाला कळेल.